गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्येचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्षप्रवेश झाला। गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष असलेल्या भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांची साथ व घड्याळ सोडून हाती तुतारी वाजवत असलेला माणूस बोधचिन्ह स्वीकारले। एका मोठ्या सोहळ्यात अहेरी येथे हा पक्षप्रवेश पार पडला। भाग्यश्री आत्राम यांच्यासह अहेरी विधानसभा क्षेत्रातील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी देखील पक्षात प्रवेश घेतला। यामुळे आता अहेरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटात असलेले धर्मराव बाबा आत्राम हे वडील विरुद्ध शरद पवार गटात असलेल्या कन्या भाग्यश्री आत्राम असा संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे। पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाग्यश्री आत्राम यांचा दृष्टिकोन विकासात्मक असून त्यांच्या या क्षेत्रातून उमेदवारीचा आम्ही निश्चितपणे विचार करू अशी प्रतिक्रिया दिली। मी भाग्यश्री आत्राम या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम पूर्वी केलेलं आहे। त्या पुन्हा आमच्या पक्षात आज येत आहेत। आमच्या पक्षाची ताकद वाढलेली आहे आणि त्यांच्या बरोबर श्री आत्राम यांच्या बरोबरचे बहुसंख्य कार्यकर्ते आज आमच्या पक्षात आलेले आहेत। त्यांचं मी स्वागत करतो। स्वतःच पवार साहेबांना 3 वेळा भेटल्या आणि त्या आग्रहानं इकडे आलेले आहेत। 100% होणार, कारण भाग्यश्री आत्राम यांचा जो इन्क्लिनेशन आहे, त्यांचा ॲटिट्यूड आहे तो विकासाचा आहे, उद्देश विकासाचा आहे। आणि आज त्या त्यांच्यापासून दूर का होत आहेत तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा मार्ग हा विकासाचा नाही आणि म्हणून विकासाच्या मार्गाने जाण्यासाठी ते आमच्या पक्षात आता पुन्हा आलेले आहेत। शक्यता आहे, अजून महाविकास आघाडीचे निर्णय झालेले नाही, पण आज जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे ती भूमिका तेच दाखवते।